सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ सेवासनिक मंडळाच्या वतीनं ढोऱ्याडोंगर येथे होत असलेल्या या कार्यक्रमाचा आज तिसरा दिवस, दुसरं सत्र आहे। हे बघत असताना स्वामी श्री चक्रधरांनी जे आपल्याला आपल्या हितासाठी, आपल्या आत्मकल्याणासाठी जे तत्वज्ञान सांगितलेले, त्या तत्वज्ञानाचं पूर्वी प्रकरण याचं आपण चिंतन करत आहोत। आपल्या तत्वज्ञानाचा हा पाया आहे आणि हा पाया जर आपल्याला नीट लक्षात आला, समजला, तर आपली आत्मकल्याणाची जी इमारत आहे ती पक्की उभी राहता येऊ शकते, उभी राहता करता येऊ शकते आपल्याला। ही धर्माचा नीव आहे, नीव म्हणजे पाया। त्याच्यामुळे आपण ते लक्षात घेतलं पाहिजे। आणि पक्षकारांनी सुद्धा, पूजनीय केशवदासांनी सुद्धा या पूर्वीची सर्वात अगोदर बांधणी करून सुरुवात केली। यावरती किती चिंतन केलं तर कमी आहे, परंतु आपल्याला जेवढं गरजेचं आहे प्राथमिक नॉलेज तरी आपलं असलं पाहिजे। आपल्या मनामध्ये धर्माविषयी किंवा तत्वज्ञानाविषयी बरेच गैरसमज असतात आणि हे जे गैरसमज आहे, हे गैरसमज तत्वज्ञानातून आपण समजून घेतले पाहिजे, आपल्या डोक्यातून काढून घेतले। गैरसमज घेऊन आपण आपली आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही, साधू शकत नाही। त्यातून न्यूनगंड भीती निर्माण होते आणि करायचं म्हणून करत असतो, त्याला काही अर्थ नाही। कोणतीही गोष्ट समजून उमजून जर केली तर त्याविषयी आपल्याला आवडी निर्माण होते। आवडी निर्माण झाली, आवडीपूर्वक आपण त्या गोष्टी जर करण्याचा प्रयत्न केला तरच त्यातून रिझल्ट पण भेटतो। आणि कोणतीही गोष्ट भौतिक जगामध्ये सुद्धा आपण काम करत असताना आवडी जर असेल तरच आपल्याला सुद्धा त्या गोष्टी व्यवस्थितपणे मांडता येतात, पाहतात। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आपण करत आलो, धार्मिकता करतोय, परंतु जर समजून न घेता जर करत राहिलो तर ते मात्र काही उपयोगाचं नाही। आणि म्हणून पूर्वी प्रकरण आपल्याला जर नीट कळालं तर ह्या पूर्वी प्रकरणामध्ये सर्व प्रकरणं पण समाविष्ट आहे आणि आपल्या पूर्वजांनी ते आपल्याला सांगितलेले आहे। म्हणून दास्य करावं। आता ते दास्यमोचक पूर्वी प्रकरणामध्ये काय आहे, ते दास्यमोचक। आणि हे जे दास्य आहे ते कसं करावं, देवानीच दासीच्या दृष्टांतातून आपल्याला सांगितलेलं आहे। दासीचा दृष्टांत, ती दासी असते ना, ते आपलं करणी आहे, आपलं कर्तव्य आहे, आपली ड्युटी आहे म्हणून करत असते आणि आपल्यापणातून करत असते। हे आपलं आहे, ती कधी स्वतःला नौकर समजत नाही। आणि ती स्वतःला नौकर न समजल्यामुळं तिला जी प्राप्ती आहे ती त्या मालकाचीच प्राप्ती होत असते। ती मालकसुद्धा तिला स्वतः कधी नौकर समजत नाही। आता ते आपल्याला सकळई दास्य हेतुविन कीजे ते जन्म देणे बोलीजे, जैसा दासीचा सकळई दास्य। जे बी आपण दास्य करतोय ते दास्य हेतुविन करणं आणि देणं हे परमेश्वराला अपेक्षित आहे। आपण करतोय, दास्य करतोय, सेवा करतोय, परंतु हेतुविन आहे का? आपल्याला हे भेटलं, आपल्याला ते भेटलं, आपल्याला असं भेटलं पाहिजे, आपल्याला तसं भेटलं पाहिजे, या उद्देशाने आपण प्रत्येक गोष्ट करतो। आणि तशाच परंपरा पण आपल्याकडे आलेल्या आहे। बघा, तुमच्याकडे कोणी भिक्षुक आले, तुम्ही चहा द्यायचं जरी म्हटलं ना तरी तुमचं हेतुविन नसतो चहा। आणि याचं पहिलं प्रमाण काय आहे? संकल्प।
आपल्या डोक्यात एवढं पक्क बसलेलं आहे, बाबा संकल्प. बाबाही संकल्पाशिवाय चहा पित नाही आणि तुम्ही संकल्पाशिवाय चहा देत नाही. संकल्प आला म्हणजे काय, हेतू आला ना. सगळीकडे संकल्प आला म्हणजे काय, कृष्णार्पण, मग पूजा. याचा अर्थ काय होतो की मला काहीतरी भेटलं पाहिजे म्हणून मी ही क्रिया करतोय. गोमटं. आणि जर तुम्ही म्हटले चहा घ्या, जेवण करा आणि संकल्पच नाही सोडला तर ते काय म्हणतात, संकल्प नाही, मग तुम्हाला गोमटं होणार कसं. याचा अर्थ हेतूविन काहीच नाही आहे. जिथं प्रेम असतं, प्रीती असती, तिथं हेतू नसतो. तुमच्या घरी पाहुणे आले, त्या पाहुण्याला चहा देतात, जेवण देतात, संकल्प सोडतात का. प्रेमच आहे ना, प्रीतीच आहे. मग त्याच्याही पलीकडं स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार आणि या परिवारातला एक साधक, मग तो नामधारक असेल, वासनिक असेल, साधू संत असतील, ते आल्यानंतर ती प्रीती जाते कुठं. मग याचं कारण काय का आपण त्या विधीत अडकलेलो आहे. विधीशिवाय आपल्याला देव भेटू शकत नाही. हा विधी केल्याशिवाय आपण जी क्रिया केली ती लागू होणार नाही. हे आपल्या पक्क डोक्यात घुसवलं आहे. आणि आजकालचं नाही, ते 800 वर्षापासूनची आलेली परंपरा आहे. आणि त्या परंपरेला, त्या विधीला आपण इतकं स्वीकारलेलं आहे का त्याच्याविनं काहीच नाही, त्याच्याविनं काहीच नसतं, ही मानसिकता आपली तयार केलेली. ते दास्यमोचक. पण सकळही दास्य, सकळही म्हणजे सर्वच आलं त्याच्यामध्ये. ते हेतुविन जर असेल, अहेतुक, आपला सिद्धांत काय धर्माचा, अहेतुक भूतभजन, अहेतुक मायापूर भजन, अदृष्टपर, तोची व्हावा तोची भेटावा, या अनुषंगाने असं आहे. बरं ते दास्य करायचं आहे तर ते दास्य कसं करायचं आहे. दास्य करायचं आहे, दास्य करतोय आपण, परंतु ती आवडीपूर्वक नसेल तर त्या दास्याला काही अर्थ आहे का. तेची दास्य जीवे वेचले पण करी, वेचले पण आवडीपूर्वक, वेदपूर्वक, आपलं म्हणून, त्याशी परमेश्वर सकळही गोमटे करीती, जैसा पतिव्रतेचा. पतिव्रता असते ना, ती आपल्या नवऱ्याची सेवा कशी करते, आवडीपूर्वक करते. आपले कर्तव्य, ड्युटी आहे, करणी आहे, या अनुषंगाने ती करत असते. आणि देवाला ते अपेक्षित आहे. प्रमाण काय अपेक्षित, दृष्टांत आहे ना. देवाने दृष्टांत का सांगितले, गोष्ट म्हणून सांगितले, मजाक म्हणून सांगितले का. ज्या अर्थी परमेश्वराने दृष्टांत सांगितले, दृष्टांतातून हे शास्त्र समजून सांगितलंय. दृष्टांत सांगण्याचा उद्देश काय असतो की आपल्याला समजावणं की तुम्ही दास्य करायचं आहे, कसं करायचं आहे, हेतुविन करायचं आहे. दास्य करायचं आहे ते दास्यमोचक, कसं करायचं आहे, आवडीपूर्वक करायचं आहे. बरं, आवडीपूर्वक दास्य करण्यासाठी अज्ञानातून होईल का. एखाद्या व्यक्तीविषयी आवडी निर्माण होते, आपोआप होते का, नाही होत. त्याचे विचार कळतात, त्याचा आचार कळतो, त्याच्याविषयी आपलेपण आपण लगेच निर्माण होत नाही. संपर्क येतो, देवाणघेवाण होते, व्यवहार होतो, देणं घेणं होतं, मार्गदर्शन होतं. मग आपल्याला कळतं अरे चांगली व्यक्ती आहे, मग ती आवडायला लागते. मग आवडायला लागल्यानंतर आवडीपूर्वक मग त्याच्यासाठी आपण काम करायला लागतो, दास्य करायला लागतो, जे बी करायचं ते. इथं धर्माचं दास्य करायचं, ते आपोआप होईल का आपलं. त्याला लागतं ज्ञान, त्याला लागतं समज, आणि हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून दास्य जर आपण समजून घेतलं आणि ते दास्य स्वभावात जर केलं तर परमेश्वराची प्राप्ती काय लांब आहे का, काय अवघड आहे का, त्यासाठी पैसे लागणार आहे का, खर्च लागणार आहे का, काही लागत नाही. परंतु आपण विधीत अडकल्यामुळं आपल्याला दास्याचा अर्थच नेमका कळाला नाही. दास्य करताना कोणी दिसत नाही बघा. आणि हा अनुभव मला दीक्षा घेतल्यानंतर भेटलेला आहे. आता मी भिक्षुक आहे, मी भिक्षुक म्हणून एखाद्या आश्रमात जरी गेलो, साधा चहा जरी दिला तरी तेव्हा ते संकल्प सोडा, या संकल्प. म्हणजे भिक्षुकसुद्धा भिक्षुकाला प्रीतीपूर्वक काही देत नाही. संकल्प लागलं पाहिजे, भेटलं पाहिजे. म्हणलं काहीच नको बाबा आम्हाला, आता चहा झाला, जेवण झालं, असं कसं काय, काहीतरी घ्यावंच लागेल. अहो नाही नाही, लागतच नाही, आम्हाला घडलं कसं. म्हणजे घडवायसाठी चालू आहे का, हेतुविन आहे का.
चहा घेतला, नाश्ता घेतला, नाही संकल्प घेत नाही. प्रीतीचं आहे ना, प्रेमाचं आहे ना, तुम्ही देताय ना, आम्ही घेतोय ना, संकल्पाची काय गरज? नाही नाही, असं कसं, आम्हाला घडल कसं? प्रीतीचं काहीच नाही राहिलं. देवाने प्रीती करायला लावली, परमप्रीती करा. तुम्ही अच्युत गोत्र, परमप्रीती करा म्हटले. परमप्रीती करून पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. देवाच्या ठिकाणी त्याला बघू नका, तो कोणी का असेल, पण प्रीती राहिली नाही. म्हणून प्रीतीच्या ठिकाणी संकल्पाची आवश्यकता नाही, गरज नाही. आणि भिक्षेच्या ठिकाणी विधीची गरज नाही. आम्ही आता भिक्षेला गेलो एखाद्या घरी, भिक्षा म्हटलं, त्या बाईनी भाजी चपाती आणून दिली, ती संकल्प सोडती काय? थांबा बाबा, गंधाक्षता लावतो, संकल्प सोडतो आणि 4 दंडोत घालते आणि मग जास होतं का? तिथं विधीचा विषयच नाही, हेतू नाही देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा. माझ्या देवाने भिक्षा मागितली म्हणून आपण मागतोय. आपण याचक म्हणून त्यांच्या घरात गेलो आहे, त्यांची एक संस्कार आहे म्हणून ते देत आहे. तिथं विधीचा संबंध नाही. आता मी जर प्रत्येक ठिकाणी गेलो तर भिक्षा म्हणूनच घेतोय, तिथं येतं काय? आणि जरी ते नसेल तर प्रीती म्हणून. कोणी आपण प्रवास करत असताना आश्रम बघितला, बरोबर, आपला आहे, आपलेपणा निर्माण झाला, आपण हक्काने जातो. ओळख नसेल तर ओळख करून घेतो, दंडोत करतो, बाबा आलोय आम्ही, जेवण करायचं आहे, राहायचं आहे, हक्क आहे, प्रेम आहे, आपलेपण आहे ना. आणि तिथे बी जर ते असेल, म्हणून दास्य काय आहे नेमकं? सारे लोक दास्य करतात, सेवा करतात, पण कशी करतात याला खूप मोठं महत्त्व आहे. दास्यातून जीवाची मुक्ती होणार आहे हे देवानेच सांगितलं आहे. पूर्वी प्रकरणात पहिलंच सूत्र, पहिलंच जीवाच्या मुक्तीचं साधन, मुक्तीचं कल्याणाचं साधन पहिलं कोणतं सांगितलं देवाने? दास्य. पहिलं कोणतं माणूस सांगतो? 1 नंबरचं, मग 2 नंबरचं, मग 3 नंबरचं, अशा पद्धतीनं येतं ना दास्यातून. आणि पूजनीय माई भटांना देवाने सांगितलं ते स्वभाव प्रकटित जीव म्हणजे स्वभाव कोणता प्रकटला? मी दास असण्याचा, मी दास आहे देवाचा, धर्माचा, हा स्वभाव प्रकटला पाहिजे. नाहीतरी आपलं सारं आयुष्य कोणाचे तरी दासी होऊन काम करण्यातच गेलेलं आहे. प्रपंचाचा दास आहे, देवतेचा दास आहे, कर्माचा दास आहे, आपण दासच आहे. आपली ती मूळ स्वभाव आहे, प्रवृत्ती आहे, परंतु इकड स्वभावात झालं पाहिजे, हे प्रगटलं पाहिजे. आणि परमेश्वराच्या धर्माचं किंवा परमेश्वराच्या ठिकाणचं, परमेश्वराच्या साधकांचं किंवा परमेश्वराचं ते दास्य आपलं स्वभावात निर्माण झालं पाहिजे. ते दास्य म्हणजे. आता दास्य हे करत असताना कोणाचं दास्य? आपले सन्निधान देऊन, त्या सन्निधानात असलेलं, सन्निधानात आल्यानंतर सन्निधानातलं दास्य ते मोचक आहे. आणि सन्निधान धर्माचं, परमेश्वराचं आपल्याला आता सन्निधान आहे की नाही? गोविंद वचनरूपी गोविंदाचं सन्निधान देव मानतात. आज आपल्याला वचनं, परमेश्वराची सूत्र, तीच आज्ञा, तेच तत्त्वज्ञान, आणि त्या तत्त्वज्ञानातूनच आपण परमेश्वराला जाणून घेतोय, समजून घेतोय. परमेश्वराची प्राप्ती आपण कशाने? वचनातूनच. ती आपली शिडी आपल्या धर्माची परमेश्वरापर्यंत घेऊन जाण्याची. ते आपल्यासाठी सन्निधान आहे. जो वचनात राहील, अभ्यास करील, चिंतन करील, आपल्या जीवनामध्ये उतरेल, तो सन्निधानात. 40 वर्ष झाली त्याच्या घरी सूत्रपाठही नाही, वाचलंही नाही, त्याला सन्निधान आहे का? मग पहिले सन्निधानात यावं लागेल आणि मग दास्य करावं लागेल. सन्निधानातलं दास्य ते मोचक आहे. कोणते दास्य मोचक नाही? नाही बाबा आम्हाला काय कळत नाही, आम्हाला काय समजतं, सारं बाकीचं कळतं आहे, हेच का नाही कळत? त्यासाठी खूप
अभ्यास पाहिजे, सूत्रपाठ पाठ पाहिजे, याच्यातला काही भाग नाही. सूत्रपाठात गेल्यानंतर अशी किती वचनं आहे की जे तुम्ही ज्या अवस्थेत आहात संसारात असो तिथंसुद्धा तुम्हाला पाळता येण्यासारखी अनेक वचनं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ते पाळायला सुरुवात करता त्यावेळेस खऱ्या अर्थाने सन्निधानात येता. जितकं जितकं तुमची अवस्था बदलते, आचाराच्या अनुषंगाने विचार करायला लागतात. आचार्य योग्यता, विचारे दृढता. आचाराने तुमची योग्यता वाढत वाढत जाऊन तुमच्या विचारामध्ये दृढता निर्माण होते आणि ती दृढता बोधवंतापर्यंत नेत असते. बोधवंत म्हणजे काय? निश्चयात्मक विचारधारा. दृढ. दृढ म्हणजे काय? पक्के, परिपक्वता. आपण दृढच नाही आहे, परिपक्वच नाही आहे. 20 वर्ष झाले धर्मात आहोत, परंतु थोडंसं संकट आलं, अडचणी आल्या की आपण लगेच डगमगतो. लगेच एवढे एवढे देव करतोय तरी असं का व्हावं, माझ्याच वाटेला काय यावं. लगेच साधू संतांना फोन, असं असं झालं बाबा, काय करू. आता सकाळचं सत्र झालं, लगेच मला एक फोन आला की नाही, तर नवीन उपदेशी येतो. नवीन उपदेशासाठी ठीक आहे, ज्याचे 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, जाऊ द्या नामधारक वासनिकांचं. साधू संत, साधू संतांनी का खेटी घालावेत, का नारळे बांधावेत, का विडे ठेवावेत, का क्रिया करावीत, कशासाठी. तुम्ही जर त्याग केला, देवानी क्रिया साकारायला लावली, एक जन्म येत दिजो का मा, काय होईल ते पाहिजे. ज्यांना दिलाय ना जन्म, तो संकल्प आहे ना, तन मन धन परमेश्वराला अर्पण. तन म्हणजे शरीर, मन, मनाने साऱ्या गोष्टी होतात ना, आणि धन, तन घे मन घे, पण धनाची बात करू नको. देवाला जर अर्पण केलं आहे तर बाकीचं अर्पण करायला आता गरजच नाही राहिली. बाकीचं अर्पण करण्यासारखं आहे काय तुमच्याकडं, तुम्ही काय देणार आहे, कशासाठी द्यायचं आहे. म्हणजे जे द्यायचं ते न समजल्यामुळे बाकीचं आपण देतोय ना. या प्रापंचिक वस्तूच्या माध्यमातून आपण परमेश्वर प्राप्तीच्या भावना किंवा इच्छा जे आपण निर्माण केलेल्या आहे त्या धर्माच्या अनुषंगाने कमकुवत आहे, चुकीचे आहे. याचा अर्थ काय की जे देवाने मागितले ते द्यायचं नाही आपल्याला, आणि जे मागितलं नाही, ज्याची अपेक्षाच नाही देवाला, त्यातून देव मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण भामटे झालो, भामटे. आहे की. कारण एखादी व्यक्तीकडं आपण एखादी वस्तू मागतो, त्याच्याकडे ती वस्तू आहे, पण ती वस्तू न देता तो काय म्हणतो, नाही ही नाही, ही न्यायचं तर नाही, आपल्याला ते लागतच नाही, त्याची गरजच नाही. आता ही नेऊन काय करतो, ज्याची गरज आहे ते मागवतो, ते तुझ्याकडे आहे, तू देत नाही, तो म्हणतो तू ही घेऊन जाय. तसं देव मागवतोय काय आणि आपण देतोय काय. म्हणजे आपण झालो कोण, देवाला फसवतोय का आपण. देव कधी फसतो काय, देव कधी फसत नसतो. आणि देव फसून घेणे इतपत देव आहे का तो, नाही. फसत आपण असतो. अनंत जन्म अनंत सृष्टीत फसलो म्हणून तर इथपर्यंत आलो. आपण कोणाला फसवतो का, आपण कोणालाच फसू शकत नाही. आपण तर आपल्याला फसवित असतो. एखादं कर्म केलं, ते जे कर्म आहे करणाऱ्याला लागतं का ज्याच्या ठिकाणी केलं त्याला लागतं. मी आज खोटं बोललो, तुम्हाला काहीतरी सांगितलं, ते लागल मला का तुम्हाला, मला लागल. आता ते मला लागलं, त्याचा भोग मला भेटला, मी फसलो का मी फसवलं तुम्हाला. आणि आपण कधीच कोणाला फसवू शकत नाही, आपण आपल्याला फसवतो. म्हणून परमेश्वराने जे सांगितलंय ते करणं म्हणजे आपण आपलं हित, आपण आपलं कल्याण करून घेणं. परमेश्वराचं कल्याण होणार आहे काय, परमेश्वराचं हित होणार आहे का, धर्माचं हित होणार आहे का, नाही. हित आपल्याला करायचं आहे, आपलं करायचं आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात न आल्यामुळं आपण काय करतोय हे लक्षात येत नाही. धर्म समजून घेतला अत्यंत सोपा आहे. त्याच्यामुळं दास्य तर आहे, परंतु सन्निधानातलं दास्य परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि सन्निधान आपल्या डोक्यात काय, प्रत्यक्ष परमेश्वर. आपल्याला सन्निधान आहे, आज्ञाप्रती पालन करीत सन्निधान. सन्निधानाची व्याख्या देवाने स्पष्ट सांगितली आहे. मार्कंडाला सन्निधान नव्हतं, द्वादशांना सन्निधान नव्हतं, सारंग पंडिताला सन्निधान नव्हतं. होतं का,
देवाच्या ठिकाणी असूनही सन्निधान नव्हतं. त्याचं उलटं करा तुम्ही, देवाच्या ठिकाणी नाही तरी सन्निधान आहे. म्हणजे देवाला अपेक्षित काय आहे? मी असलो काय नसलो काय तुझ्यासमोर, मी तुझ्या बरोबरच आहे, तुझ्या पाठीच आहे, परंतु मी जे सांगितलेलं आहे तू जर ते केलं तर तुझ्यासाठी ते सन्निधान आहे आणि त्यातूनच तुला मी भेटणार आहे. पहिले आपल्याला सन्निधानात जावं लागेल आणि मग दास्य करावं लागेल. सन्निधानात जाणं म्हणजे आचारावर जाणं, सन्निधानात जाणं म्हणजे त्यागावर जाणं, सन्निधानात जाणं म्हणजे परमेश्वर समजून घेणं. समजून घेणं खूप अवघड आहे काय? आणि सन्निधानात आचार्य विडे वाहत होते काय? पंचावतार उपार करत होते काय? सन्निधानात तो उपक्रमच नव्हता ना. प्रत्यक्ष परमेश्वर, अवसर, पूजा जे बी आहे ते. आता तुम्हाला सन्निधान आहे, देवाने जे सांगितलं ते करायचं आहे म्हटल्यानंतर बाकीच्या गोष्टी करायची आवश्यकता नाही. पण कर्मकांड, विधी, भावक्रिया याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोचलेल्या आहे. ते एक संस्कार म्हणून आपण ते स्वीकारलेले आहे. त्या स्वीकारल्यामुळं विधीने विधी स्फुरतो, म्हणून आपलं हृदय कोमल आहे, आपण धर्माला टिकून आहे. परंतु त्यात किती अडकायचं, त्यात किती जायचं, त्यात किती पडायचं आणि कुठपर्यंत पडायचं हा सेन्स ज्याला नाही आहे तो सन्निधानात नाही आहे. 40 वर्ष झाले तो तेच करतोय, 50 वर्ष झाले तो तेच करतोय, पुढे सारखायला तयार नाही. त्याला सन्निधान आहे का? नुसतं उपदेश घेणं म्हणजे सन्निधान नाही. 4 गोष्टी कळाल्या समजल्या म्हणून जे सन्निधान नाही. आपुले सन्निधान नाही. परमेश्वर म्हणतात आम्ही आमचं सन्निधान देतो तुम्हाला. म्हणजे सन्निधान दिलं म्हणजे काय? तत्त्वज्ञान दिलं, आचार दिला, त्याग प्रणाली दिली, धर्म दिला, बोध दिला, जाणीव करून दिली, ओळख करून दिली. स्वतः देतोय परमेश्वर. परमेश्वर देतोय तर आपल्याला भेटते, अन्यथा आपल्या ताब्यातच नाही, आपल्या ताकद नाही. आपली ही किती आपण प्रयत्न केला तर भेटेल का? आपल्याला नाही भेटू शकत. म्हणून सन्निधान काय आहे आणि दास्य काय आहे, सन्निधानातलं दास्य ते कोणतं आहे हे जर आपण समजून घेतलं. परमेश्वर आहे, तुम्हाला सांगितलं ना सकाळी त्या डॉक्टरचं उदाहरण, त्यांनी प्रयोग केला, कसं फसवलं. आणि याला काही नावीला झाला, काही करू शकत नाही ना. यांनी प्रश्न विचारले, यश यश सांगितलं, क्लिअर सांगितलं. जो बी प्रश्न विचारला त्यांनी हो सांगितलं बरोबर. त्याला तुमचं नाव पांडुरंग नाही, नाही गोविंद आहे, म्हणजे कान ओके आहे तुमचं. तुम्ही ह्या गावाचे नाही, नाही त्या गावाचे, याचा अर्थ बुद्धी ठिकाण्यावर आहे. तुम्ही अजून तुमच्या गावाला विसरले नाही. टिकमार केली ना त्यांनी. ग्लासाला मोबाईल म्हटलं, नाही नाही मोबाईल नाही हा ग्लास आहे, असं आहे का? म्हणजे डोळे बी नीट आहे. हे सारं बाह्य अंगाने आपण चेक केलं आणि क्लिअर झालं. आपण बाह्य अंगाने पडतो ना हे सारं. परमेश्वर अंतरांगाने अपेक्षा करतात. म्हणून या ज्या गोष्टी आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, सन्निधान कोणाला भेटेल? कोणालाही सन्निधान भेटेल काय? कोणाला देव सन्निधान देतील काय? सन्निधान एवढं सोपं आहे का? सन्निधान कोणाला भेटणार नाही, सन्निधानात दास्य कोणाला भेटणार नाही. अवतरे, अवतरे म्हणजे काय? तुम्हाला बोध झाला आहे, हृदयात आला आहे, जाणीव झाली परमेश्वर कोण आहे, काय आहे, कसं आहे, कार्य कारण स्वरूप लक्षणातून समजला आहे. आणि त्या जो परमेश्वर तुम्हाला जाणवला, भेटला, बोध झाला, समजला, कळाला, त्या परमेश्वराला समजल्यानंतर तुम्हाला सन्निधान भेटणार आहे. आता जो बोध आहे त्याला सन्निधान भेटेल आणि त्याला पण सन्निधान भेटलं, त्यांनी दास्य केलं तर पण मुक्ती होणार आहे. ज्याला सन्निधानच, त्याला बोधच नाही आहे, त्याला परमेश्वर समोर असून उपयोग आहे का? परमेश्वर ज्यावेळेस अवतार घेऊन वाडोवेडी फिरत होते त्यावेळेस जीव कमी होते का? गावाचे गाव भरलेले होते ना. आत्ता गाव भरलेले, तेव्हा रिकामी होते, लोकसंख्या कमी होती, असं काही नाही. या चरित्रात गेल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते. रुद्रपूरला मोठी बाजारपेठ, सिन्नरला बाजारपेठ, बाजारपेठाचे गाव होते की नाही?
चरित्रात येतं ना, इथं मोठ्या बाजारपेठा भरायच्या. बाजारपेठामध्ये काय काय नुसते दगडं होते, दुकानदार होते काय? माणसाशिवाय बाजारपेठ भरते काय? ज्या अर्थी बाजारपेठ होते त्या अर्थी भरपूर माणसं होते. आणि त्या बाजारपेठेमध्ये देव गेल्यानंतर त्यांना एखादा भेटला, त्याला एखाद्याला देवाने बोध दिला. म्हणजे ज्याला बोध दिला तेच त्याच्यासाठी सन्निधान आहे. ज्याच्यासाठी अवतारला तेच त्याच्यासाठी सन्निधान आहे. आणि त्यांनी आता आवडीपूर्वक आणि अहेतुक जे केलं तेच त्याच्यासाठी दास्य आहे. आणि तेच त्याला मुक्तीला घेऊन जाणार आहे. परंतु आपली आवडी नाही आणि हेतुहीन काहीच नाही. म्हणून ज्याच्यासाठी अवतरले परमेश्वर, आता अन्य लोक भरपूर आहेत तुमच्या संपर्कात आहे, नातेवाईक आहे, ओळखी पाळखीचे आहे. तुम्ही आता किती सांगितलं, 12व्या शतकात स्वामी श्री चक्रधरांनी कलियुगामध्ये परमेश्वर अवतार घेतला, त्याला बोध झाला का लगेच? तो म्हटला का परमेश्वर? नाही. म्हणजे ज्याच्यासाठी अवतारला त्याला सन्निधान भेटत असतं. अवतरणं महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी तर अवतरले परमेश्वर, तुम्हाला जो बोध आहे, आपल्याला साऱ्यांना बोध आहे, आपल्याला देव कळाला, देव समजला आहे, देव जाणवतोय, प्रचितीला पण येतो. आणि काय प्रचिती आहे? प्रचिती येतेच आपल्याला. प्रचिती पंथ आहे ना, मग प्रचिती येते ना आपल्याला. पण ती प्रचिती देवाची आली पाहिजे. आपल्याला देवाकडून पदार्थांची प्रचिती येते. हे पाहिजे होतं, इच्छा व्यक्त केली आणि लगेच तेच ताटात. खिशात पैसे नाही आहे, विचारच करीत होतो, लगेच एक भक्त आला आणि 1000 रुपयाची डायरेक्ट पूजाच करून टाकली. काय प्रचिती आहे? ही प्रचिती नाही आहे. ही धर्मावरून घेऊन जाण्याचं जड पदार्थ आहे. हा जड पदार्थाहून जीव जातो ना, ते आपल्यासाठी प्रचिती नाही, ती अप्रचिती आहे. हे आपण समजून घेत नाही का नेमकं काय आहे तो विषय. आलाविखोपाई हा नाव सांगितलं आहे आणि आपण त्याला प्रचिती म्हणून जर स्वीकारत असेल तर देव आपल्याला किती कळाला, देव आपल्याला किती समजला, देव आपल्याला कसा भेटणार? म्हणून ज्याच्यामध्ये ज्याच्या हृदयात देव अवतरले ना, त्या अवतारल्यानंतर त्याला सन्निधान भेटत असतं. आणि सन्निधान भेटल्यानंतर त्याचं दास्य परमेश्वराच्या ठिकाणी स्वीकारात पडतं आणि मग त्याचं मुंचन होत असतं. हे लक्षात घ्यायचं. बरं, देव निराकार आहे, सावे साकार झाला पाहिजे. सावे साकार झालेल्या परमेश्वराचं अवतार यदा कदाचित 12व्या शतकात स्वामी श्री चक्रधरांचा अवतार झाला. त्याच्या अगोदर, अवतार होण्याच्या अगोदर, पूजनीय माईम भट्टाची देवाची भेट होण्याच्या अगोदर, आचार्यांची देवाची भेट होण्याच्या अगोदर देव होते, परंतु तिथं नव्हते ना. सावे साकार कुठंतरी आजही देव आहे ना. देव नाही आहे का? कोणत्या तरी प्रांती, कोणत्या तरी अवसरी देवाचं कार्य चालू आहे. अखंड जीव उद्धारण्याचा चरखा चालू आहे. ते काय देव उत्तरापंथ गेले तेव्हापासून हा चरखा बंद झाला असं आहे का? हे चालू आहे, अखंड चालू आहे. असं कोणताच क्षण नाही का तिथं परमेश्वराच्या जीव उद्धारण्याचं काम थांबलंय, खंडित झालंय, असा कोणताच क्षण नाही. आत्ताचाही नाही, कालचाही नव्हता, त्याच्या अगोदरही बी, नंतरही बी, आणि आत्ताही बी, उद्याही बी चालूच राहणार आहे. अनंत जीव उद्धारले, अनंत जीव उद्धारायचं काम चालू आहे, अनंत जीव बाकी अजून. तर सावे साकार होणं महत्त्वाचं आहे ना आपल्यासाठी. सावे साकार झाला म्हणजे चिंतन करायला आहे, सकळ जीवाची चिंतित. आचार्यांचं चिंतन, माईम भटांचं चिंतन, बाईसांचं चिंतन करत होते की नाही? त्यांचा दोष नासून त्यांना आणत होते की नाही? आपल्याला सुद्धा देवाने इथपर्यंत आणलेलं आहे, सावे साकार होऊन आणलेलं आहे. सावे साकार होऊन आणल्यानंतर मग आपल्याला बोध दिलेला आहे. समोर आहे पूजनीय माईम भट आणि देव समोर आहे. समोर पाहिजे ना, देव समोर आहे. आणि त्या समोर आलेल्या परमेश्वराने श्रीकृष्ण महाराज सांगितले, माईम भटांचं मन नाही भरलं, समाधान नाही झालं. दत्तप्रभूंचं सांगितलं, नाही समाधान झालं. चक्रपाणी प्रभू सांगितले, गोविंद प्रभू सांगितले, नाही समाधान झालं.
जेव्हा स्वतः दाखवले, स्वतः सांगितले, अवतरले, साकार झालेला परमेश्वर तो कोण आहे? हवा हा आहे. आणि मग पूजनीय माईम भट बोध झाला, मग सन्निधानात आले आणि मग दास्य करायला लागले, मग ते प्राप्तीला गेले. ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत. आणि हे करत असताना आपण हे पूर्वी प्रकरण लक्षात घेतलं तर लक्षात येईल, कृपा करून येत आहे परमेश्वर, परी कृपा असे साकार होय. कृपा ही जी आहे ती कृपा माऊली आहे, ती परमेश्वराला गुपचूप बसू देत नाही का? मग परमेश्वराला त्यावेळेस कृपा उपजली ना, आता कृपा नाही असं आहे का? पूर्वी होती आता नाही आहे, उद्या राहणार नाही, परवा राहते का नाही शक्यता नाही आहे, असं काय आहे का? कृपा असे. त्या कृपेला अधीन होऊन परमेश्वर साकार झालेले. कृपा ही परमेश्वराची मुळात जशी जीवाची अनादि अविद्या आहे, तशी कृपा ही परमेश्वराची मूळच स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे त्यावेळेस होती, यावेळेस नंतर असं काहीच नाही. कृपा कंटिन्यू चालू आहे. फक्त त्या रेंजमध्ये जो येईल त्याच्यावरती ती बरसेल. आपल्याला सुद्धा मोबाईल करायचा आहे, फोन करायचा आहे कोणाला तरी, आपण पाहतो रेंज नाही, आवाज, मग आपण कुठं जातो? रेंजमध्ये जातो ना. इकडं तिकडं थोडंसं पाहतो, रेंज आली का त्याचा आवाज आपल्याला व्यवस्थित येतो, आपला आवाज त्याला व्यवस्थित येतो, संवाद व्यवस्थित होतो. ही कृपा कोणावरती बरसते? आपल्या रेंजमध्ये आल्यानंतर. म्हणून आपल्याला इकडे तिकडे सरकावं लागतं. आपण सरकतच नाही, आपण हालतही नाही, बदलतही नाही, पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही, आहे तिथंच जड झालो आहे आपण. हे सरकणं म्हणजेच परमेश्वरातल्या अपेक्षा काय? विचाराच्या दृष्टीच्या बाजूनी बदलणं, आचाराच्या बाजूने आपल्यामध्ये बदल करून आणणं. आणि ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे. तो परमेश्वर तर निराकार आहे, परंतु ह्या कृपेला अधीन होऊन या जीवासाठी, जीवाच्या हितासाठी, जीवाच्या कल्याणासाठी साकार झालेला आहे, अवतारला आहे, सन्निधान दिलेलं आहे. आणि सन्निधान देऊन दास्य कशात हे पण सांगितलेलं आहे ना. अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त 81 कोटी 1.25 देवता एका ब्रह्मांडात, अशी अनंत ब्रह्मांड, अनंत देवता त्या देवाच्या अंडर आहे. त्याला यायची गरज काय? तो सांगू शकत होता, आदेश देऊ शकत होता, आणि त्या आदेशानुसारच तो चालू शकत होता. म्हणून तो परमेश्वर निराकार जरी असला तर साकार झालेला आहे. हे आपल्या डोक्यात पक्क केलं पाहिजे. कितीतरी लोक त्यांना म्हटलं, तुम्ही हे का करता? देव समोर आहे. हे उपाय जे करतो आपण, हे करण्याचं कारण काय? एकीकडे देव सर्वज्ञ म्हणायचं आणि बाकी सारेच उपाय करायचे. नाही म्हटलं, काहीतरी तर करावं लागेल. जसं डोकं दुखतंय, आपण गुपचूप बसतो का? डॉक्टरकडे जाऊन गोळ्या तर घेतोच ना. म्हटले तो उपाय. तसं धर्म आहे, परमेश्वर आहे, सर्व आहे, उपाय करावा लागेल. मग उपाय जे आपण करण्याची भानगड आपल्या डोक्यामध्ये निर्माण केलेली ना, ती उपाय करायला लागणं म्हणजे परमेश्वराला पर्याय निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो. येवा पर्याय नाही परमेश्वर म्हणतात. समर्थवादावरची जी निष्ठा आहे ती आपली कमी आहे. ती समर्थवादावरची निष्ठा जेवढी पक्की तेवढे उपाय तुमचे कमी, आणि जेवढे कच्ची तेवढे उपाय तुमचे जास्त. समर्थवादाची निष्ठा म्हणजे सन्निधान. समर्थवादावरचं भाव, परमेश्वर समजणं, कळणं, तेच सन्निधान. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे या बोलणं सोपं आहे, पण अंतरांगात, मनात, बुद्धीत उतरवणं आणि त्यातून चालणं इतकं मात्र सोपं नाही. तीच साधना आहे. त्याला तर साधना म्हणतात. स्थिर राहणं, स्थित राहणं, जे जे होतंय ते पाहत राहणं, जे जे अनुभवाला येते ते अनुभवत राहणं, जे जे भोगायला येतंय ते भोगत राहणं, आणि जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय, आपल्या हितासाठीच होतंय, ह्या विचारातून चालत राहणं, याला म्हणतात सन्निधान. आचार्यांचं पोट दुखत होतं ना, त्यांच्या मनात वाटलं की सन्निधान आहे. पूजनीय भांडारेकरांची बी इंगळी चावल्यानंतर वेदना झाल्या ना, पण ते असे म्हटले काय, तुमच्या सन्निधानात काढून टाका. त्यांनी कोणता उपाय मागितला?
दास्याचा. देवाने दिलं म्हटले किती दगड वाहत सांगा, एवढे तेवढे तेवढे तेवढे. देव जास्त सांगायचे कमी सांगायचे, असं करत करत ते मॅच झालं. आणि मग घात. ज्वर आलेला आचार्यांना. आचार्यांना जोर येऊ नये म्हटले व्यापार आहे करता, तुम्हाला ताप आला नाही नाही म्हणे करतो. ज्वरात सुद्धा व्यापार करायला गेले. आणि म्हणून तर ते मुक्तीला जाऊ शकले, म्हणून त्या मुक्तीच्या रस्त्यावरती जाऊ शकले. ज्वर आला काय आणि पोट दुखलं काय फरक नाही पडत. पूजनीय भांडारेकरांनी इंगळी चावल्यानंतर दुःख व्हायला लागलं, वेदना व्हायला लागल्या, काय केलं? स्तुती करू द्यावा तुमची, आम्ही करा. जसे ते स्तुती करायला लागले तशा वेदना कमी झाल्या. विचार करा, वेदनेमध्ये तुम्ही देव आठवू शकता काय? कितीतरी ठिकाणी आपण दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले साधू संत किंवा लोक असतील, नामधारक वासनिक असतील, त्यांना भेटायला जातो. ते म्हणतात लय वेदना होतात. आपण म्हणतो स्मरण करा, देवाला आठवा. आहे का शक्य? आपल्याला थोडासा काटा टोचला तरी आपण तिथं वेदल्या जातो. काटे अधीन व्हाल. आपल्या पायात चप्पल आहे, त्या चपलेमध्ये थोडासा काटा घुसलेला आहे, पण तो काटा आपल्याला टोचत नाही. परंतु तो पाय आपला जेव्हा दगडावर पडतो तेव्हा ते टोचतो. आपलं लक्ष कुठंच नसतं, आता तिथं आहे. कधीतरी टोचणाऱ्या काट्याच्या आधीनं आपण एवढं झालो आहे. सतत वेदना असल्यानंतर काय स्मरण होणार, काय देवाला आठवणार? परंतु इंगळी चावल्यानंतर एवढ्या वेदनेतसुद्धा देवाची स्तुती करणारे साधक, आणि त्यातून देवाने त्यांना ते वेदनेतून बाहेर काढले. हे सन्निधान आहे. देव आहे, देवाचं स्मरण आहे. चिंतन एवढं सोपंच नाही आहे. मग बऱ्याच लीळेच्या माध्यमातून आपल्याला हे समजून घेता येईल. ज्यांना ज्यांना त्रास झाला, ज्यांना ज्यांनी देवानी त्यांच्याकडून काय काय करून घेतलं, ते करून घेतलं म्हणजे आपल्याला तिथं समोर दाखवलं म्हणजे लगेच तेवढ्यापुरतंच मर्यादित आहे का? ते तुम्हाला सांगितलं ना, मागचं देवाला संपवता येत नाही, कारण होऊन गेलेले कर्म संपवतील. पुढचे जन्म बाकी आहे ना. आपले पुढचे जन्म बाकी आहे, ते जाण्यासाठी आपल्याला दास्य गरजेचं आहे. आणि ते दास्य सन्निधानातलं, त्या बोधवांचंच, परमेश्वर असण्याचं, समर्थवादावरची निष्ठेतून ते जर केलं तर त्या गोष्टी होतील. आणि हे करत असताना तो एक परमेश्वर आपल्याला समजला पाहिजे. कोणत्या परमेश्वराचं सन्निधान करायचं आहे? औसा माता म्हणते, देवा आम्ही जाऊ रुद्रपूरला गणपती बाबांची सेवा करायला, जाऊ दिलं का? म्हणले सगळे समग्र जीवाला तिथं अधिकारच नाही. औसा मातेला कधी गणपती बाबांच्या सेवेला देवाने पाठवलं नाही. स्पेशलिटी कोणी कोणाचं काही करू शकतं काय? नाही म्हटले. समळा जीवा अधिकार नाही म्हटले. ज्यांना पाठवते त्यांनीच पाठवलं, आणि तेही देवाने पाठवलं म्हणून ती सेवा गणपती बाबांनी स्वीकारली. गणपती बाबा कोणाची सेवा करून घेत होते का? नाही.